नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला फिजिक्स विषयातील पहिला अत्यंत महत्त्वाचा असा चॅप्टर रोटेशनल डायनामिक्स याचा पुढील भाग अभ्यासतोय. मित्रहो, आजच्या या भागामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा असा कॉन्सेप्ट अभ्यासतोय. कॉन्सेप्टचं नाव आहे बँकिंग ऑफ रोड. मित्रहो, आपण दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला प्रवास करत असतो त्या वेळेला आपल्याला बऱ्याचदा कर्व्ड रोडच्या अलॉंग ट्रॅव्हल व्हावं लागतं. मित्रहो, यातील काही रोड हे हॉरिझॉन्टल असतात तर काही कर्व्ड रोड हे बँक्ड असतात. तर मित्रहो, आपण इथं बँक्ड कर्व्ड रोड म्हणतोय म्हणजे नेमकं काय म्हणतोय? तर मित्रांनो, रोड सरफेस जो आहे ह्या रोड सरफेसला ऍट द कर्व आपण दोन पद्धतीनं कन्सिडर करूया. तर आपण जर लेफ्ट साइडला टर्न घेत असू तर आपली लेफ्ट हँड साइडचा जो सरफेस जो आहे रोडचा त्याला आपण इनर सरफेस म्हणूयात, आणि जो राईट हँड साइडचा जो सरफेस आहे त्याला आउटर सरफेस म्हणूयात. किंवा समजा आपण जर राईट हँडला टर्न घेतोय तर आपला राईट हँडचा जो एज असेल रोडचा त्याला आपण म्हणूया इनर सरफेस, आणि लेफ्ट हँडचा जो एज असेल त्याला आपण म्हणणार आहोत आउटर सरफेस. तर मित्रहो, बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय? तर बँकिंग ऑफ रोड म्हणजे जो आउटर सरफेस जो असतो हा इनर सरफेसच्या वरती रेज केला जातो. आउटर सरफेस काय केला जातो? इनर सरफेसच्या वरती रेज केला जातो, आणि अशी रेज करण्याची जी प्रोसेस असते मित्रहो, हिला आपण म्हणत असतो बँकिंग ऑफ रोड. मित्रहो, सुरुवातीला मी ही डेफिनिशन लिहून घेतोय. द प्रोसेस ऑफ रेजिंग, द प्रोसेस of raising the outer surface of road over the inner surface through some suitable angle, is called as banking of road. Banking of road. मित्रहो, ज्या वेळेला एखाद्या रोडसाठी आपण आउटर सरफेसला इनर सरफेसच्या ओव्हर रेज करतो त्यावेळेला इथं जो अँगल जो असतो त्या अँगलला आपण अँगल ऑफ बँकिंग असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? अँगल ऑफ बँकिंग. द अँगल थ्रू विच outer surface of the road is raised over the inner surface is called as angle of banking. समजा हा एक कर्व्ड रोड सरफेस आहे. ओके, जसं की आता हा सरफेस जो आहे हा आपल्यासाठी काय असेल? इनर, आणि हा काय असेल? आउटर. ओके, हा आहे इनर सरफेस. ठीक आहे, आणि हा आहे आउटर सरफेस. तर मित्र हो, बँकिंगच्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं? हा जो आउटर सरफेस ऑफ द रोड आहे की नाही याला इनर सरफेस वरती रेज केलं जातं. कसं ते पहा. हा आहे आपला हॉरिझॉन्टल कंपोनंट. ओके, तर ह्या हॉरिझॉन्टल कंपोनंटच्या अलॉंग काय केलं जातं मित्रांनो? हा जो अँगल जो आहे थीटा, जो अप्रोप्रिएट अँगल असेल त्याला आपण कसं फाइंड आउट करायचं, तो कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतो वगैरे ते आपण सगळं पुढे पाहणार आहोत. सध्या आपण तो अँगल थीटा कन्सिडर करतोय. ओके, तर अँगल थीटा करण्यासाठी काय केलं जातं? हा जो आउटर सरफेस ऑफ द रोड आहे की नाही ह्या आउटर सरफेसला आपण काहीतरी हाईट मध्ये रेज करतो. समजा ही जी हाईट आहे ती आहे आपल्यासाठी तात्पुरती, आपण तिला h कन्सिडर करूया. ओके, काय कन्सिडर करूया? h. आणि आपला जो रोड सरफेस आहे ना, या रोड सरफेसची लेंथ आपण तात्पुरती इथं L कन्सिडर करूया.
ओके, तर मग इथं मित्र हो, हा जो आउटर सरफेस आहे तो इनर सरफेस वरती थिटा एवढा अँगल करून आपण रेज केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे आता आपल्यासाठी हा रोड काय झाला, बँक्ड कर्व रोड झाला. कोणता, बँक्ड कर्व रोड. तर मित्रांनो इथं जी आपण अँगल थिटा जो आहे, ह्या अँगल थिटाला म्हणत असतो अँगल ऑफ बँकिंग. आणि जर याला डिफाईन करायचं झालं तर आपण त्याला असं डिफाईन करू शकतो, अँगल ऑफ बँकिंग. ओके मित्रांनो, याला जर आपण डिफाईन करायचं झालं तर आपण कसं डिफाईन करतोय पहा, an angle through which outer surface of the road is raised over the inner surface is called as angle of banking. ओके मित्र हो, हा जो अँगल ऑफ बँकिंग जो असतो, ह्या अँगल ऑफ बँकिंगची जी व्हॅल्यू आहे ही नेहमी 0 आणि 90 ह्याच्या इन बिटवीन लाय करते. कशाच्या मित्रांनो, 0 आणि 90. अँगल ऑफ बँकिंग थिटा lies between 0 and 90 degree. So we can say therefore theta is greater than 0 and less than 90. ओके, तर मित्र हो, इथं आपला जो अँगल ऑफ बँकिंग जो आहे तो अँगल ऑफ बँकिंग आपण दिलाय थिटा आणि हाईट ऑफ बँकिंग दिलेली आहे h. मित्रांनो इथं हाईट ऑफ बँकिंग हा अँगल थिटाच्या अपोजिट साइड आहे, बरोबर आहे. आणि मग आपल्याला इथं हाईट ऑफ बँकिंगची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपण अपोजिट साइड आहे त्यामुळं साइन थिटाचा फॉर्म्युला यूज करू शकतो. हाईट ऑफ बँकिंग ब्रॅकेट मध्ये h इज इक्वल्स टू, आपण अपोजिट साइड असल्यामुळं म्हणूया L साइन थिटा. ओके, तर मित्र हो, या सूत्रानं आपण काय करू शकतो, हाईट ऑफ बँकिंग फाइंड आउट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं माहिती आहे की रोड सरफेस बँक केले जातात, तसंच मी तुम्हाला सांगू इच्छितो जे रेल्वेचे ट्रॅक असतात की नाही ते देखील बँक केलेले असतात. तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये रेल्वेचे 3 प्रकारचे ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे नॅरो गेज, दुसरा म्हणजे मीटर गेज आणि तिसरा म्हणजे ब्रॉड गेज. मग मित्र हो, ह्या नॅरो गेज, मीटर गेज आणि ब्रॉड गेज याचं मिनिंग काय आहे? तर मित्र हो, नॅरो गेजचा अर्थ असतो जे रेल्वेचे जे 2 रेल्स असतात की नाही, तर इथं ह्या रेल्स मधलं जे डिस्टन्स असतं हे 0.75 मीटर असतं. ओके, मीटर गेज मध्ये हे डिस्टन्स 1 मीटर असतं. तर मित्र हो, ब्रॉड गेज मध्ये हे डिस्टन्स 1.5 मीटर इतकं असतं. तर मग रेल्वेचे जे ट्रॅक जे असतात हे किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे, नॅरो गेज, मीटर गेज आणि ब्रॉड गेज. याचा अर्थ असा की तिथं ही जी एल जी आहे ह्या एलच्या किती व्हॅल्यूज आहेत? 3. जर एल हा जर 0.75 मीटर असेल तर आपण त्याला काय म्हणणार? नॅरो गेज. ओके, जर एल हा 1 मीटर असेल तर आपण त्याला काय म्हणणार? मीटर गेज. तर जर एल हा 1.5 मीटर असेल तर त्याला आपण ब्रॉड गेज असं म्हणणार. तर मित्र हो, रेल्वेचे ट्रॅक देखील काय केले जातात? बँक केले जातात, जेणेकरून आपल्या रेल्वे ह्या सेफली टर्न व्हाव्यात याकरता काय केलं जातं? आपले रेल्वे ट्रॅक देखील बँक केलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डोक्यात एक प्रश्न येतो, व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ बँकिंग?
तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेस आपण कर्ड रोडच्या अलॉंग ट्रॅव्हल होत असतो त्यावेळेला आपल्याला कर्ड रोडच्या अलॉंग मूव्ह होण्यासाठी एक फोर्स गरजेचा आहे, तो म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स. बरोबर आहे. विदाउट सेंट्रीपिटल फोर्स नो बॉडी कॅन मूव्ह अलॉंग द कर्व. बरोबर आहे. आणि मित्र हो, हा सेंट्रीपिटल फोर्स जो आहे हा कोण प्रोव्हाइड करतो? तर जसं की आपण अभ्यासलेलं आहे, सेंट्रीपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय force of static friction between the road surface and tires of vehicle. But this force of static friction is not reliable because it changes as per the nature of the road. And in India, road surfaces are not uniform. मित्र हो, दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती अशी की हे जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे याला अप्पर लिमिट आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, हे अप्पर लिमिट नेहमी कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इनटू नॉर्मल रिॲक्शन इतकं असतं. म्हणजे आपल्याला एका सर्टन व्हॅल्यू पेक्षा जास्त फोर्स ऑफ फ्रिक्शन मिळवता येणार नाही. मित्रांनो, फोर्स ऑफ फ्रिक्शन रिलायबल नाही, त्याला एक सर्टन असं अप्पर लिमिट आहे. मग आपल्या सेफ्टीसाठी आपल्याला काहीतरी उपाय करावा लागेल जेणेकरून आपण त्या कर्व्ड रोडच्या अलॉंग सेफली ट्रॅव्हल होऊ शकू. तर मित्र हो, बँकिंग ऑफ रोड हा त्याच्यावरती केलेला अतिशय योग्य हा उपाय आहे. ओके, तर याच्यामध्ये काय केलं जातं, हा जो आउटर सरफेस जो आहे हा इनर सरफेस वरती रेज केला जातो. त्यावेळेला नॉर्मल रिॲक्शन जी आहे मित्रांनो, ही नॉर्मल रिॲक्शन ही वर्टिकलशी काहीतरी अँगल करून इन्क्लाइन होते. आणि मित्रांनो, ज्यावेळेस नॉर्मल रिॲक्शन ही इन्क्लाइन होते त्यावेळेस ती दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होते. त्यापैकी जो होरिझोंटल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन जो असतो हा कंपोनंट आपल्याला नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. मग मित्र हो, एकदा का आपल्याला नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड झाला की आपण त्या कर्व्ड रोडच्या अलॉंग सेफली ट्रॅव्हल होऊ शकतो. म्हणजे आपणास हवा असणारा जो फोर्स आहे तो आपल्याला बँकिंग ऑफ रोड म्हणजेच रोड सरफेस बँक करून मिळू शकतो, जेणेकरून आपण सेफली कर्वला निगोशिएट करू शकतो. ओके.